काकडी आहे काय आहे? सत्कार करायचा आहे का तुमचं? दिस इज द वांगे. हाय हॅलो नमस्कार. तर खूप दिवसांनी तुमचं पूजा व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर काही कारणामुळे ना बरेच दिवस झाले माझे यूट्यूबवरती ना व्हिडिओज येत नव्हते, पण आता मी नक्कीच प्रयत्न करेल की रोजच्या रोज मी माझा एकतरी व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करत जाईल. दिस इज द वांगे. जिडं दिसतात तिथे तोडायची. आई बरं जायची का नाही मग? आयडे आयडे तू आई आहे का? ही काय इकडली आई? तू मम्मी? आई जायची का नाही बरं? स्वामी असला आडवा फोन धर. 15 मिनिटं धरून ठेवायचं बर का. स्वाड लावले हाणीन तुला. मग चॉकलेट देईन 2 धरल्यावर. आपल्याकडेच राहून दे. बसा मामी तुम्ही. तर इकडे ना आम्ही सगळेजण असे इकडे वांगे तोडण्यासाठी आलो होतो. माझी नंदन पण आली होती नाशिकवरून, तर त्यासाठीच मी पण इकडे आले होते. बाई काय खरं भेटायचं तर काय करते बाई? ताई आजच आली आहे. आम्ही दिसते ना? दिसते नक्की ना? आजी दिसते का? दोघे आंटी दिसते का? दोघे आंटी दिसताय का? नाही दिसत. काटा टोचला दिसतात. कॅमेऱ्याला घातला फक्त. काय पलीकडं गार तुला भिकत यारू. अरे तुला भिकत पलीकडं होतो. लाल कुळी आहे ना पलीकडं सर थांब. मग तुमचंच काढू का एकट्याचं फक्त? काय होतंय? घ्या वांगे घ्या वांगे. हा घ्या वांगे, पोटभर खा वांगे तुम्हीच. पोरगच वांगे खाताय जास्त, त्याला खव आम्ही खवत खातायच ती. तर पाहू शकता आम्ही ना इकडे वांग्याच्या रानामध्ये ना माझी सासूबाई होत्या, माझी जाऊबाई होती, त्यानंतर ननंद पण आल्या होत्या आणि त्यांचा मुलगा पण होता. तर आल्याबरोबर ना इकडे आम्हाला लगेच वांगे तोडायला लावले. आणि वांगे तर ना मी हे पहिल्यांदाच तोडत होते, म्हणजे इथून मागे ना मी कधीच वांगे तोडले नव्हते. आणि आज ते वांगे तोडत होते आणि त्यात ना एवढा चिखल होता ना ह्या वांग्याच्या शेतात. तर तसेच आम्ही ते तोडून काढले आणि त्यात ना ते वांग्याच्या झाडाचे काटे पण एवढे टोचत होते ना. तर असंच आम्ही मज्जा करत करत घेतले होते सगळे वांगे तोडून. वांगी तोडून झाल्यावरती ना इकडे लगेच आम्ही पापड्या करायला घेतल्या. तर ताईंनी ना तिकडूनच येताना पीठ घेऊन आल्या होत्या आणि त्याच्याच ना इकडे पापड्या करायच्या होत्या. तर पहिलं तर आम्ही सकाळ सकाळ जाऊन वांगे तोडले आणि त्यानंतर आल्यावरती लगेच इकडे पापडाच्या तयारीला लागलो होतो. तर इकडे मस्त असं चुलीवरच याची तयारी चालू होती. काय बोलल्या मामी? असं म्हणायचं दादा. अगं मी तुला म्हणलं तर मामींना नाही म्हणलं. नाही मी आवाज करतो. काकडी आहे काय आहे? तुम्हाला जे वाटतं ते. बाबाजी संध्याकाळी चालू तोडते. मामी दिले पाहिजे मी. सत्कार करायचा आहे का तुमचं? टाकून देतात का? टाकून देतात पण टाक त्याच्यात.
दाखव दे ना रान किती. काय इकडे चला ना, इकडे वर चला आमच्या घरी. वर चला. लस लागते. हा काही बाकी लस लागते काकडीची. काही नाही होत पण त्या लसी. याचा नाही का घरी गेल्या दुयाच्या. हा घ्या समजा घेते इकडे एवढं लांबून बसून काढतोय दोन्या. तनु यालाच नाचू नको तू. यालाच नाचतोय तवा मी. त्याच्यात काकडे असते हे का त्याच्यात टाक. तुम्हाला देऊ काही होय तुम्हाला देऊ काही. अरे बाहेर हो तू तर तात्याकडे पण किती वाटवं झालंय आमचं काही साधं नाही. वाटवं झालं एक दिवस सकट एक सकट राहिली नाही बाई. बाई जरी राहिली असती तरी मी एक दिवस राहिली असते. काय करते नी दोघ जण. देऊन द्या काय नाही होत गेलं. नुकसान किती झाली मग. घरी आम्ही ना दिवसभर पापड्या केल्या आणि त्यानंतर ना 3-4च्या सुमारास परत आलो होतो इकडे काकडी तोडण्यासाठी. तर 2-4 दिवस ना यांनी काकडी तोडलीच नसल्यामुळे ना एवढी मोठी मोठी काकडी झाली होती ना, तर त्यासाठीच ना आम्ही सगळेजण आलो होतो इकडे काकडी तोडायला. आणि काकडी तोडायला ना मज्जा पण येत होती, कारण की ऊन पण नव्हतं आणि मस्त असं पावसाचं वातावरण पण झालं होतं. तर ऊन पण लागत नव्हतं आणि त्याच्यामुळे काकडी तोडायला पण ना जरा जास्तच मज्जा वाटत होती. तर असंच आम्ही सगळ्या जणांनी मस्ती करत करत ना इकडे आम्ही काकडी पण तोडून घेतली. रोज म्हणलं तरी ना ही काकडी तोडावी लागते आणि इकडे ना यांनी काकडी 2-3 दिवस झालं तोडलीच नव्हती. त्यामुळे ना काकडी पण ना भरपूर निघत होती. अगदी 5 ते 10 मिनिटामध्येच ना काकडीची बकेट भरून निघत होती. राहिले त्यानं हिने घेतली ना तिथून. साक्षात परमार्थ भगवंता असं खड्ड्यात आहे ना असं लावून एका जागा किती दिलं काकडं लई येतं मला. लईच माल लागला याला. खतच लई बारीक वापरलं 10,000. बघा काकड्यांचा ऊत आलाय पार आम्हाला. तुम्हाला पाहिजे असेल तर या. एवढं रान भरेल सगळं काकड्यांनी. आणि वर पावसाचं वातावरण. मामी तुम्ही ब्लॉग टाकताना काय म्हणतान का नाही त्याच्यात, का नंतर रेकॉर्ड करून टाकायचं मग. आम्हाला आलाय काकड्यांचा ऊत, त्यामुळे इकडं टाकलंय, इकडं बी टाकलंय, अजून तिकडं बी टाकेल. अंबानीच्या घरी कामाला आहे आम्ही, त्यामुळं आरचे डास आयलात काय ना मग पारच गिन्यान गेले करायला लागलं रा. मग आम्ही ते बंद करतील ना. गय भाषा बघा ऊत आलाय. एक कॅरेट घरी नेऊन वाटावं लागलं. वाकड्या आणि मोठाल्या काढा बाजूला, परत बेगी फाटते आणि बिटते. बघा भोपळे भोपळे काकडे नाही ते भोपळे. बाहेर बोलवा ना. ए वय बाहेर चल, मोबाईल आणि इकडे दे चल. मोबाईल संपले आमच्याकडचे. धर बघा दुसरा धर द्यायला गे तिला कुठे लॉक माहिती देतोय ना. थांब लॉक काढून लॉक नाही माहिती मला. तसला लाडका एका राट्यात मरशीने दे. धर मम्मीकडनं आण खोलून जा. तुझ्या मम्मीच देऊ का? जा मग पण.
कोणाचं आहे मला नाही माहिती ना. मम्मीकडून घे तुझ्या. मम्मीची परमिशन घेते दुसऱ्या माग तू करते. धर मम्मीच्या मोबाईलचा अंजा खोलून धर. आणायचं असलं तर आण, नाही तर जा तिकडे तशी. आम्हाला नाही माहिती बाबा लॉक बिक काय तसलं. काय मम्मी मला काय लॉक अरे धर मामीच मोबाईल, मावशीच मोबाईल जा घेऊन. धर की गोडी. ए तुझ्या गाड्या कुठे? ए अरे तू गाड्याला काय म्हणती? गाड्याला काय म्हणती? दड्ड्याळ. गाड्या नाही का गाड्या? येत नाही शाळेचं पण तरी काहीच येत नाही. सकाळी 1-2 द्यायला सांगितलं ते पण नाही येत तिला. भात खाल्ले की शाळेत आहे ना. भात खाऊन येते. दर व्हिडिओ काढ सगळ्यांची. पण मित्रांनो ही माझी मम्मी आहे, या मामी आहे, त्या पण मामी, ही आजी आणि त्या मामी आणि ही मामीची पोरगी आणि तिकडं बाबा बसले आमचे. आणि बघा या सिटीतल्या मामी काम करतात आज. ते सई टाकीन मोठा लिया परत ते बोंबलू नको मामी. सांगा ना जरा करा ठेवा आली मग. अरे मोबाईल माझ्याकडे आहे का? मामी तुमच्या मोबाईलचा काय लॉक हो? नाही हॉटस्पॉट घ्यायचं मामी, दुसऱ्या मामा हॉटस्पॉट द्या. अरे तू हजार नाही लागत ना माझ्या मोबाईलचं, काय माहित. थांब गडी बर थांब. 5 मिनिटं थांब म्हणल्यावर कळतं का? 5 मिनिटं थांबली तरच भेटणार, नाही तर नाही भेटत. तर मग आता तुला कालचा मार कमी झाला का? अशी वाजीन ना मग. अरे माझ्याकडे होय तवा द्यायला. बाबा आजच्या उद्याच्या दिवस परत तुमच्या काही नाशिकला येईल का मागायला? आम्ही उद्या जाणार. किती मिनिटात झाला? तर तुम्हाला आजचा शेतातला व्लॉग, आमचा फॅमिली व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.